प्रार्थना घ्या. देवा, जी परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे. जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य आम्हाला लाभू दे आणि अशा परिस्थितीला भेद जाणण्याचे ज्ञान आम्हाला दे. का बरं इथं बरेचदा कंटाळा येतो, वैताग का येतो आपल्याला? कोण सांगेल? काय सवय नसते म्हणजे कसली सवय नसते? म्हणजेच पण ग्रुपमध्ये काय सांगतात? मग कंटाळा काय येतो? कारण आपल्याला त्या तसे विचार करायचे, तसं जीवन जगायची सवयच नाही. नाही असं काही नाहीये. आपण बघ एका जागेवर बसायची सवय नाही असं म्हणता येणार नाही पूर्णपणे. पण पिक्चरला आपण बसतो की 2-2 तास. इंटरव्हल नंतर 1.25 तासानंतर असतो. एक्झॅक्टली. मग तेच मी सांगतोय की ती सवय नाही असं नाही. माझ्या आवडीच्या ठिकाणी बसतो की मी, पण आवड काय आहे माझी? म्हणजे अड्ड्यावर गेल्यावर 3-3, 4-4 तास लोक हालत नाहीत जागचे, मांड्या घालून सुद्धा बसतात. म्हणजे या नार्कोटिक्सच्या नशा करणारे मी बघितलेत, मांड्या घालून गप्पा ठोकत इतकं बसतात की नॉर्मल बसता येणार नाही एखाद्या माणसाला एवढा वेळ. किंवा आवडता विषय असेल तर आम्ही बघतो इथं कॉटवर सुद्धा बडबडत बसले, किती वेळ गेला त्यांनाही कळत नाही. म्हणजेच काय बघ की आपल्याला ज्या आवडी आहेत त्या अशा नकळत आपल्या झालेल्या आहेत की ज्या आजपर्यंत मला जीवनात नुकसानाकडे घेऊन गेल्या. म्हणजे व्यसनाची आवड, व्यसन आवडायला लागलं करायला, मग व्यसन खड्ड्यात घालतंय. काहीतरी सगळ्या बिघडलेल्या पोरांमध्ये त्या चर्चा ऐकायला आवडलं, ते जोक, नॉनव्हेज किंवा काहीतरी फालतूची बडबड, मारामाऱ्यांची बडबड, याला दाखवलं त्याला दाखवलं, ते फालतूचे मोठेपणे, अशा सगळ्या गोष्टींची आवड निर्माण झालेली. अड्ड्यावर बघा बरं किती वेळ बसतो माणूस, बसतो की नाही त्या बडबड करत. मग काही जण काय घरातल्यांची निंदाच करत बसतात. आपलंच घर आपण जाळायचं शब्दांनी, घरातल्यांनाच वाईट म्हणायचं. ज्यांच्या बरोबर आयुष्य काढलं, ज्याच्या समोर लहानाचं मोठे झालो आपण, एकत्र वाढलो, त्यांना नावं ठेवत बसायचं अड्ड्यावर. आणि मग तो मित्र म्हणतो, अरे माझ्याही घरातले असेच आहेत. असं करून एकमेकांच्या घरातल्यांना नावं ठेवण्यात आणि दारू पिण्यात वेळ कितीतरी वेळ घालवायचा. तर त्या ऑटोमॅटिक सवय लागलेल्या आहेत मनाला. कारण काय झालेलं आहे बघा, समाजातली जी चांगली लोक आहेत त्याला आपण संस्कारी असं म्हणू. संस्कार ज्यांच्यावर आहेत की त्यांना या 2 नंबरच्या गोष्टी पटत नाहीत, त्या चुकीच्याच आहेत. म्हणजे आध्यात्मिक गुरूंनी हेच सांगितलंय की रॉंग आहे, कर्म हे वाईट आहे, हे तुमची कर्म बिघडवत आहे, असंच काहीतरी म्हणत आलेले आहेत की नाही पोथ्या, पुराण, गुरु लोक किंवा दैवी तत्व सुद्धा तीच आहेत. तर असं असताना मला ते करायची सवय लागल्यामुळे त्या चांगल्या लोकांचा विरोध व्हायला लागला मला, की हे नाही करायचं असं म्हणायला लागले घरातले. समाजातले 4 चांगले मित्र किंवा दोस्त म्हणायला लागले असं नाही करायचं. आणि माझ्या विचारांची दिशा ती आहे. नकळत व्यसनामुळे त्या संगतीमुळे तसे माझे विचार तयार झाले, तसे माझे आपल्यावर संस्कार तयार झाले बघा. आणि मला ती सवय लागली. आणि मग चांगल्या ठिकाणी गेलं की नको वाटतं. म्हणजे अड्ड्यावर 24 तास बसणारा माणूस, समजा त्या घरचे म्हणले आता वडील आहेत म्हातारे, चल रे जरा देवळात माहेरभर, मला नाही का भीती वाटते एकट्याला जायला, पडीन का काय चक्कर येऊन. पण समजा तेच देणार असले पैसे थोड्या यांनी 200-300 रुपये काढून नशेला, तर आपण जातो. पण असं होतं की कधी उरकतात एकदाच, मी कधी त्या अड्ड्याकडे जातोय पैसे घेऊन.
म्हणजे नाईलाज असेल तरच मी चांगल्या ठिकाणी जातो. आता हे कसं झालंय, अशा सवयी कशा लागल्यात की मी बराच काळ फ्रीडमच्या नादात, मजेच्या नादात अशा मित्रांशी जोडला गेलो किंवा अशा टाईपच्या लोकांशी जोडला गेलो आणि तिथं हळूहळू हळूहळू मिक्स व्हायला लागलो आणि त्या विचारांची सवय मला लागली आणि मग ते विचार अंगवळणी पडले माझ्या आणि ते मी विचार करायला शिकलो आणि मला तेच आवडीचं वाटायला लागलं. कारण त्यामध्ये जास्त काही असं जबाबदारी नाहीये, मनाला अडवणं नावाचा भाग नाहीये, मना विरुद्ध जायचंय असं काही नाहीये फारसं. म्हणजे नाही असं नाही, काय नंतर आहेत जेव्हा चांगले लोक विरोध करतात तेव्हा तो त्रास होतोच की, म्हणजे विरोधाभास येतोच, पण ते करत असताना विरुद्ध असं काही नाहीये की मला त्याची चव लागले. म्हणजे मी जे म्हणतो की बघा तुमची ती ॲडिक्टिव्ह पर्सनॅलिटी असते. म्हणजे बरेचदा घरचे म्हणतात मित्रांमुळे बिघडला, पण असे मित्र का आवडले त्याला जे बिघडवतील. मी एक उदाहरण दिलं होतं बघा की शाळेत असताना 3 मुलं अशी होती जी अतिशय चांगल्या मार्कांनी पास व्हायची. मी सुद्धा व्हायचो 4थी 5वी पर्यंत. 6वीत गेल्यावर काय झालं, मला ते नापास झालेली मुलं आवडायला लागली. खरं तर आधी काय नव्हतं असं नाहीये, पण तसं समोर कोण नव्हतं किंवा एक घरातला जो दबाव असतो, भीती असते, ती भीती काम करत होती तेव्हा. पण कुठेतरी मी त्यांच्यावर अट्रॅक्ट व्हायला लागलो. त्यांच्या बडबडीला बडबड केल्यावर त्यांनी बरं वाटायला लागलं मला आणि मी त्यांच्या नादाला लागलो. आणि मग जे चांगले होते ते मला सांगायला लागले नका ते बरोबर नाही, तो कितीतरी वेळा नापास झाला त्याकडे नादी लागतो. माझा अभ्यास बुडायला लागला. मग तो असं म्हणायला लागला की काय नाही रे, पास होतं बरोबर, काटर पास झालं तरी चालतं, काय नाही जॉब मिळतो किंवा मी तर धंदाच करणार आहे माझा, आपल्याला कोण डोक्यावर नको, कुणाच्या अंडर नको. म्हणजे काय हे त्यांनी माझ्या डोक्यात टाकलं कुठेतरी, हो की नाही. आणि मग मलाही तसं वाटायला लागलं आणि मग मी म्हणलं हरकत नाही, काठावर पास झालं तरी बिघडते कुठे. मग दांडे चालू झाले. मग मधनं सुट्टीत निघून जायला लागलो. म्हणजे जी भीती असते की मी नाही शिकलो तर काहीतरी बिघडेल माझं, नाही शिकलो तर काहीतरी होईल माझ्या आयुष्याचं, ती भीती जणू काय त्या बडबडीने निघून गेली. आणि असं वाटलं की ठीक आहे, म्हणजे शिक्षण असलं पाहिजे, पण ठीक आहे अगदी चांगले मार्क पडून काय फार मोठं पारितोषिक भेटणार आहे असं नाही. किंवा अनेक अशी लोक आहेत की नाही शिकली पण लाखो रुपये कमवतात, असं काहीतरी दिसायला लागलं. आणि मग तो जो ओढा असतो की काहीतरी मिळवण्यासाठी, काहीतरी लोक म्हणतील मला, ओरडतील म्हणून, नापास झाल्यावर घरातले काहीतरी बोलतील म्हणून मला शिकायचंय, कंटाळा आलेला असताना जसं इथं कोणतरी ओरडेल म्हणून मी डिसिप्लिन पाळतो की नाही, तसं ते करायचंय म्हणल्यावर त्याच्यावरचे मार्ग जसे सापडले तसं ते त्याच्या बाबतीत कॅज्युअल अप्रोच व्हायला लागला. आणि मग त्या चांगल्या मुलांपासून मी तुटलो. म्हणजे न कळत कुणीतरी माझ्या मनामध्ये काहीतरी भरवत गेलं बघा, आणि ते मला इझी होतं तसं वागणं. अभ्यास करायचा, पाठांतर करायचं, परीक्षा द्यायची, म्हणजे ताणतणावाच्या गोष्टी आहेत. बोंबलं तेंड्यात काय ताण आहे, 4 पैसे फुकटचे मिळालेले घरनं ते घ्यायचे आणि बोंबलत फिरायचं, इकडं जा तिकडं जा, पान खा, काय सिगरेट ओढ, अमुक कर तमुक कर, असंच काहीतरी व्यसनी माणूस करत आलेला असतो आणि त्याला काही ताणच येत नाही. कारण ताण कधी येतो की जेव्हा मी जबाबदारीने वागायचंय, मॅच्युरिटीने वागायचंय, मला काही कर्तव्य पार पाडायचे, काहीतरी मला कुणातरी जबाबदाऱ्या घ्यायच्या आहेत, तिथं ताण आहे. कारण मनाची गाडी जी असते ती उतारावरच असते. मन सतत सुखाचा शोध घेत असतो. आणि सुख कशात आहे की मनात आलं आणि केलं, मी जे मनात आलं ते केलं, बस मला वाटलं मी केलं तर सुखी. म्हणजे मनाला एक बरं वाटण्याची स्थिती असते. आता इथं काय आहे की जी जबाबदार लोक आहेत ती काय करतायत की त्यांच्या मनात आलंय बाबा चला आज आपण बाबा अमुक अमुक खरेदी करू, असं मनात आलं आणि दुसऱ्या वेळेला तू कुणीतरी आठवण करून दिली, अरे तू खरेदी करतोयस खरा पण त्या मुलाची फी भरायची लक्षात आहे ना, साठवायचेत ना पैसे, आणि मग तिथं मनाला अडवणं आलं, आला ताण, आलं नैराश्य, असं ते आहे. आणि बराच काळ
व्यसनी माणूस कुठलाही तो असला ताण घेतलेलाच नाही. मनात आलं उठलो गेलो आणि प्यायला बसलो, मनात आलं मित्रांनी बोलवलं गेलो, मनात आलं तेव्हा घरी आलो, मनात आलं तर खाल्लं नाही तर तसंच झोपलो नशेत, मनात आलं भूक लागली हवी ती वस्तू जाऊन खाल्ली, पुढचा मागचा विचारच केला नाही. पैसा कसाही मिळवला, म्हणजे लॉटरी खेळून जुगार खेळून टोप्या घालून कुणाला तरी फसवून खोटं बोलून इझिली अवेलेबल केला पैसा. घरातल्यांना काहीतरी भांडण करून ब्लॅकमेल करून डोस देऊन किंवा गोडगोड बोलून काढला. म्हणजे तेवढ्यापुरतं एक 5 मिनिटं ते मी केलं. आणि जेव्हा मी असं म्हणत असतो की नाही असं करून ना की पैसे मिळतील, त्या गोड बोलण्याचा किंवा आरडाओरडा करण्याचा ताण येत नसतो. कारण मला माहिती असतं असं केल्यावर मिळणार आहे. म्हणजे मी ठरवतो जाणीवपूर्वक असं करायचं. तिथं ताण कुठे आहे? तिथं मी मनापासून ते ठरवलेलं असतं की अशा प्रकारे पैसे काढायचे बरं का. पण 8 तास काम करायचं म्हणलं तर ताण आहे की नाही. हे 8 मिनिटं आरडाओरडा केला की ते म्हणतात जाऊ दे बाबा तू एवढं हे नको करू. मग काही लोक घरात डोस देतात, बघा मी आत्महत्याच करीन, मला आत्ता 200 द्या, नाही तर बघा. आणि मग कुठेतरी एखादी खोप पाडून घ्यायची डोक्याला. तर त्यालाही माहिती असतं डोकं फोडणाऱ्याला की इथं आपटेल लागेल किंवा इथं फाडलं थोडंसं रक्त जाईल, आपण काय मरणार नाही होत असं माहितीच असतं बघा असं करणाऱ्याला. आणि मग तो काहीतरी करतो त्या रागात. आणि त्याला असं तो स्वतःला असं शिकवत जातो की असं वागून पैसे मिळवायचे, ब्लॅकमेलिंग करून पैसे मिळवायचे, खोटं बोलून मिळवायचे, गोड बोलून मिळवायचे. म्हणजे कष्टाचा भाग संपला का असं. आणि ह्या भीतीने घरातले उद्या म्हणतात नको बाबा जाऊ दे, कुठं त्याला उगाच काहीतरी झालं तर घेऊन टाक बाबा, जाऊ दे बघू पुढं, आत्ताची वेळ तर नाही मारून, काही नंतर काही सुचते का बघू त्याला कसं सुधरवायचं ते. पण आत्ता नको, इमिजिएट काही सोल्युशन त्यांना सापडत नसतं आणि ते त्यावेळेला तो होकार देऊन टाकतात. आणि आपल्याला वाटतं हाच तो पर्याय, किती मस्त लाईफ आहे, इझी, 5 मिनिटात काम, डोक्याला ताप नाही, की चाललो माझ्या करायला. मग हवी ती बडबड, हवे ते विषय, हवं तिकडे हिंडलो, कुठं पिक्चरच बघितला, कुठं आणखीन कुठल्या गावालाच जाऊन आलो, कुठेही फिरलो, ट्रेननी फिरलो, गाड्या घेऊन फिरलो. म्हणजे कुठेही मनाला अडवणं हा प्रकारच नाही बघा. आता काय व्हायला लागतं, जेव्हा सगळं त्यातनं नुकसान होतं आणि समाज आणि कुटुंब डावलायला लागतं की आता बास त्यांचे पेशन्स संपायला लागतात. आणि मग ते म्हणतात आता बास, फार बिल झालं तुझं, आता तू सुधार, नाही तर काय खरं नाही, बास आता आमच्यात नाही रे बाबा राहिली ताकद तुला सहन करायची. आणि सहन करून करून त्यांचे पेशन्स संपायला लागलेले आहेत आता. आणि ते असं म्हणायला लागलेत की आता काहीही होऊ दे तू सुधारलंच पाहिजे, त्यासाठी आम्हाला वाटेल ते करायला लागलं तरी चालेल, अशा स्टेजला आता ते आलेले. आणि मग त्यांनी मला काहीतरी सुधारण्यासाठी काहीतरी मार्ग दिले. मग एखाद्या हॉस्टेलला टाकेल बिघडलेल्या लहान मुलाला, मोठ्या माणसाला व्यसनमुक्ती केंद्रात आणेल, कुठेतरी सायक्रेटिस्टला दाखवेल नेऊन, कुठल्या डॉक्टरशी बोलायला लावेल, कुठले 4 नातेवाईक आणेल आणि समजवायला लावेल, कुठल्या देवधर्मी घेऊन जाईल, म्हणेल बस इथं पूजेला 3 तास, असं काहीतरी प्रयोग करायला लागतात. म्हणजे कुठल्या तरी मार्गाने बाबा हा त्यातनं बाहेर पडू दे, असं काहीतरी त्यांचं चालू होतं. आणि मला या गोष्टींची सवय नसते, कारण इथं मनाविरुद्ध मला विचार करावा लागतो. माझ्या सवयी काय आहेत जुन्या, की कधी केव्हाही काही कुणाचं ऐकायचं असा भागच नाही. आणि आता ऐकायची स्थिती आलेली, त्यामुळे काय होतंय, एका बाजूला फ्रीडमचा विचार की मला हवं तसं वागायचंय, आणि दुसऱ्या बाजूला असा विचार की अजिबात नाही, असा विचार लादला जातोय. आणि त्या 2 विचारांची फाईट झाल्यामुळे काय होतंय, तर नैराश्य येते, दबाव येतोय, आणि बरं नाही वाटत आहे, सुखाची अनुभूती नाही येते. आणि त्यामुळे असं वाटतं की काय राहू या त्रास, घरातले मला छळतातच जणू काही, घरातले मला त्रास देत आहेत, त्यांना माझ्याबद्दल काही प्रेमच नाही राहिलेलं, असं काहीतरी वाटायला लागलेलं आहे त्या नैराश्यामुळे. पण खरं पाहता असं काही नाहीच आहे. जीवन जगण्याच्या काही पद्धती आहेत, समाजाबरोबर चांगल्या समाजाबरोबर राहायच्या काही पद्धती आहेत, कुटुंबात काही आपले रीतिरिवाज असतात, नीती नियम असतात,
त्यांनी जगायच्या काही पद्धती आहेत, योग्य पद्धती, जिथं प्रॉब्लेम नाही होणार, जिथं फार मोठे टीका नाही होणार आपल्यावर, किंवा कोणतरी डावलणार नाही, किंवा कायद्याच्या कचाकड्यात नाही सापडणार आपण, लिगल प्रॉब्लेम नाही होणार, अशासाठी काहीतरी नीती नियम आहेत आणि त्यांनीच जग सगळं जगतंय. कुठला असं माणूस म्हणतो 2 नंबरच्या या गोष्टी चांगल्या आहेत? म्हणजे तुम्ही एक कथा स्वरूपात जर ऐकलं असेल पूर्वी, की कली नावाचा एक राजा होता आणि त्यांनी काहीतरी 2 नंबरचं सगळं मागून घेतलं आणि मग त्याला ते मिळालं आणि त्याचा युग जसा आला कलियुग तसा त्याचा प्रभाव वाढला. म्हणजे म्हणतात ना, कलियुगात खूप वाईट खूप चालतं किंवा वाईटाला उशिरा फळ मिळतं है ना, असं काहीतरी म्हणत असतात. तर म्हणजे काय, कलीला काय मिळालं? सगळं 2 नंबरचं ना. 1 नंबर मोठा का 2? सुरुवात कुठनं होते? आपण काय म्हणतो, अरे ही 1 नंबर वस्तू आहे, फर्स्ट कॉपी पुमाची, हे ही सेकंड कॉपी आहे. म्हणजे काय? 2 नंबरचे म्हणजे काय? ही सरळ मार्गाने न कमवणारा, न मिळवणारा पैसा आहे. सरळ मार्ग आहे का, की लावला कुठली तरी पत्ती आणि मिळाला जुगार? हा सरळ मार्ग आहे का? कष्टाचा मार्ग आहे का? हे कामधंदा आहे का काही? बघा, सगळं जग हे एकमेकांवर डिपेंड आहे की नाही? म्हणजे कोणीतरी शेती करते म्हणून कोणीतरी बियाणं विकतंय, त्याची दुकान आहेत. कोणीतरी ट्रान्सपोर्टची हे करते, कारण तो जो उगवलेला जो माल आहे तो कुठेतरी पोचवायचा आहे, तो पोचवून कोणतरी होलसेलर घेतोय, मग तो जगतोय त्याच्यावर. मग किराणा मालाची दुकान आहेत, भाजीपाल्यांची दुकान आहेत, ती लोक तयार जगत आहेत. अनेक लोक इंडस्ट्री दुकानं किंवा काय जी दुकानं असतील, म्हणजे कपडा असेल, गॅरेज असेल, गाड्या असेल, आणखीन कुठल्या कुठल्या कंपन्या असतील, TV असतील, मोबाईल असतील, या क्षेत्रात ती लोक कामं करतायत. नाही तर त्यांना शेती करायला लागेल, पण हे आणतायत आणि विकतायत. ह्या वस्तू विकून त्यांना जो पैसा मिळतो त्यातनं ते किराणा खरेदी करतायत. म्हणजे ही डिपेंडन्सी आहे की नाही, एकमेकावर डिपेंड असं जगतंय जग. काहीतरी करून मी काहीतरी केलं आणि त्याचा दुसऱ्यांना फायदा झाला, त्यांनी काहीतरी केलं म्हणून यांना फायदा झाला, असं ते जगते. इथं काय, सगळं विध्वंसच आहे ना. इथं काय, की कष्टाने कमवून आणलेला घरच्यांनी पैसा तो मी लांड्या लाबाड्या करून त्यांच्याकडनं घेतो आणि नशेमध्ये उडवतो. चांगली गोष्ट कुठे आहे? आवडण्यासारखी गोष्ट कुठे आहे? काय फायदा आहे घरातल्यांना? फायदा काय? म्हणजे नातेसंबंध कसे टिकतात? नातेसंबंध जे आहेत ते कसे टिकतात? प्रेम, जे आपण भावनांवर बोलत होतो बघा, प्रेम ही भावना आहे. प्रेम हे कसं तयार होतं? साधे आता मोठे, आपण नंतर जाऊन पाय धरला जोरात चावला तर त्याला काय प्रेम वाटेल का? तो काय म्हणेल का ये रे ये? पण एखाद्या पायाला असं धडक्या दिल्या, असं केविलवानं त्याकडे बघितलं की त्याला असं वाटतं रे किती मस्त बघतोय ना, पायाला असं घासतोय की तो लोक झापतील होतं, ये रे मोठे. म्हणजे त्याला बरं वाटणारी गोष्ट जी आहे ती त्याच्या मनामध्ये काहीतरी प्रेम तयार करते. म्हणजे बुद्धीच्या सहाय्याने करणं वेगळं, की नाही आपल्याला शिकवलेलं आहे संस्कारांनी की मुक्या प्राण्यांवर दया करा, असं साधू संतांनी म्हणलेलं आहे. त्यामुळे कधी कधी काही वेळेला तो वेडावाकडा वागला तरी आपण म्हणतो जाऊ देवा, मुक जनावर आहे. तो बुद्धीचा भाग झाला, की जाणीवपूर्वक बुद्धीने मी स्वतःला असं सांगितलं की नाही त्याला कळत आहे, ते काहीतरी नख मारतंय, लहान आहे, दात लावते, त्याला कळत नाही, पण ते मुक जनावर आहे, त्यावर चिडण्यात काय अर्थ आहे? तर त्याला धोपडण्यात काय अर्थ आहे सारखं? त्यापेक्षा दुसरा काय पर्याय आहे का? त्यासनं लांब राहता येईल का? किंवा कोण जो हँडल करणार त्याला सांगता येईल का बांधून ठेव रे जरा? असं करून आपण ती दया दाखवत असतो. पण ते जेव्हा खरंच लाडाने येतं तेव्हा ती भावना जी असतं, जो फील असतो आपल्याला त्यासाठी काहीतरी आपुलकीने करण्याचं, तो प्रेमाचं फील असतं. हेच माणसांचंही तेच होत असतं. म्हणजे आपण व्यसन केली, घरात गेलो, वेडी वाकडी बडबड केली, वाटेल तेव्हा जेवलो, काहीतरी भलतंच फालतू बडबडलो, शिव्याच दिल्या, कुणाच्या मनाला बरं वाटणार आहे?
मग एखादा नीट बोलला नाही तरी आपल्याला चांगलं वाटतं का? शिव्या तर लांबच. मी एखाद्याला म्हणलं अरे इथं जरा स्टूल घे रे असं म्हणलं मी, तर तो घेतो. ए स्टूल घे ना. तो कुठला आवाज चांगला वाटला? म्हणजेच काय, आपला व्हॉल्यूम, आपली बॉडी लँग्वेज याचा प्रभाव पडतो की नाही? समजा कोणीतरी असं 4 चांगल्या लोकांत उभा असेल, काहीतरी बोलतोय बाबा ओळखीच्या लोकांशी, तुम्हीच बोलताय, कोणीतरी तुमच्या चौकामध्ये उभे आहात, ज्या 2 ओळखीची माणसं आलेत किंवा नातेवाईक आलेले आहेत तुमचे, आणि तुम्ही बाहेर येऊन घराच्या बाहेर रोडला येऊन त्यांच्याशी बोलताय जाता जाता, आणि तेवढ्यात असं आत्ता जो अवतार आहे माझा, या अवतारात मी आलो आणि भेटलो का, अरे काय म्हणताय सर, अरे थांबा जरा नातेवाईक आहेत किंवा त्यांच्याशी ओळख करून द्याल माझी, हो हे माझे मामा बरं का, हे काका बरं का, असं काहीतरी घडेल. आणि हेच जर मी प्यायलो, केस पिंजारलेत, काहीतरी आटपट्या खात आलो, अरे बावडे असं काहीतरी म्हणलं तू, अरे बापरे हा कुठं आला पिऊन पाहून, नातेवाईक म्हणत चाल चाल चाल, त्यांना घेऊन पुढे जाल, मला टाळाल, हो की नाही? काय होईल? मग त्याचा प्रभाव काय पडेल त्या बॉडी लँग्वेजचा, त्या बोलण्याचा, तो चेहरा बदललेला. तुम्हीच बघा, पितांचे चेहरे बघितलेत का आरशात कधी? म्हणजे तुम्हीच एकमेकांना म्हणता की नाही, हो सर मला किती वेळा म्हणता, अरे आला तो कसा दिसत होता, कसला दिसतो आता, फ्रेश झालाय, चेहरा किती चांगला झाला याचा, म्हणता की नाही? म्हणजे चांगला झाला, आता बरा दिसतोय असं का वाटतं? कारण त्यामध्ये त्याचे काही बदल होतात आणि व्यवस्थितपणा येतो, त्यांनी तो व्यवस्थितपणाचा प्रभाव आपल्या मनावर पडतो आणि आपण म्हणतो अरे वा काय छान दिसतोय, असंच म्हणतो की नाही? तसंच आपलं बोलणं, आपली मदत, आपल्यापासून होणारा घरातल्यांना उपयुक्तता, आणि त्यांना असं वाटतं हा छान आहे बाबा, हा प्रेमळ आहे, हा ऐकतो, हा व्यवस्थित उत्तर देतो, व्यवस्थित बोलतो, जी मनाला हर्ट करणारी नाही, मनाला दुःख होईल असं काही वागत नाही, आणि मग त्याच्याविषयी सहानुभूती आणि प्रेम आणि दया या भावनांची निर्मिती मनामध्ये व्हायला लागते. आणि मग त्या भावनांमधनं काय घडतं की तो म्हणतो तुला काय हवंय. लहान मुलगा असेल तर काय म्हणतो आपण, तुला खाऊ आणू, चॉकलेट देऊ, कॅडबरी देऊ, असंच काहीतरी म्हणतो की नाही. मोठा असेल तर तुला काय मदत लागली तर सांग मी आहे, असं काहीतरी म्हणतो माणूस. किंवा एखादी वस्तूच गिफ्ट देईल त्याला काहीतरी कार्यक्रमाच्या निमित्ताने, दिवाळी भेट देईल, काहीतरी वाढदिवसाला काहीतरी गिफ्टच देईल छान, तुला काय आवडतं म्हणेल. घरातले असतील म्हणतील चल तू चांगल्या मार्काने पास झाला ना 10वी की तुला काहीतरी घेऊन देतो. नापास झाल्यावर देतात का? काय नापास झाल्यावर गिफ्ट देतात? काय देतात? नापास झाल्याबद्दल? अरे ते नाही मी म्हणते, नापास झाला या कारणाने दिलं का, की वा वा काय छान नापास झाला तर तुला गाडी घेऊन देतो, असं दिलेलं असतं का ते? मग मी तेच बोलतोय. काय होतंय बघा इथं गोपलत, तुम्ही वरवर घडणाऱ्या गोष्टी बघताय, वरवर की नापास झालाय आणि वडील कर्ज चिडलेले आहेत, पण भावाला त्याचे ते पास होण्याबद्दल किंवा शालेय शिक्षणाबद्दल सिरियसनेस नाहीये काही, आणि मग त्याच्याशी तो चांगला आहे म्हणून त्याला असं वाटतंय बरं रे जाऊ दे, आता वडील चिडणार, तो आता नापास झाला ना म्हणून चिडलेत, असं तो मनाशी बोलतोय. तो सांगत नाही प्रत्येक गोष्ट, पण तो म्हणतो बरं चल मी तुला देतो, जाऊ दे भाऊ आहे आपला, असं तो आंधळ प्रेमाने ते देतोय. त्याला समजच नाहीये ती चांगल्या वाईटाची भल्याची. जसं एखाद्या व्यसनी माणसाला दुसऱ्या व्यसनी माणसावर तो व्यसन करत असतो, तर त्याला त्याचं चांगलं कळत असतं का हो? की एखादा शुद्धीत आपला मित्र आहे आणि आपण व्यसनात आहे, आपण काढतो बोलवायला, चल येतो का लावायला, तो शुद्धीत आहे, त्याला आपण आणखीन भरकडवतो, तर आपल्याला तरी कळत असतं का की आपण त्याचं नुकसान करतोय आणि आपलंही नुकसान करतोय. अशा भूमिकेतनं मिळणाऱ्या वस्तूंबद्दल मी नाही बोलत. मी जेव्हा असं बोलतोय की त्याला उपयुक्तता,
काय नुसतं पास नापास बद्दल नाही बोलत आहे मी. हे आई वडिलांना वाटत असतं की तो पास व्हावा. पण मित्राला काय वाटणार नाही असं. तू मित्रासाठी धावत जात असशील, काय झालं तर मदत करत असशील, रात्री अर्ध्या रात्री उभं राहत असशील, तर त्याला असं वाटणार अरे हा आपल्यासाठी येतो, मग तो पास हो नाही तर नाही हो. आपल्याला काय करायचंय. तसं घरातल्यांना वाटतं की हा पिऊ नये, पण तुम्ही कंपनीत काम करत असाल एखाद्या, तर तो काय अपेक्षा करतो, हे बघ या कामाचा हा पगार आहे, 10 ते 7 तू इथं आला, माझं जे काय काम आहे ते तू व्यवस्थित केलं की तू 6 नंतर पडेनात का तिकडं, आम्हाला घेणं देणं काय. उद्या सकाळी 10ला तू प्रेसमध्ये हजर झाला, विषय संपला कंपनीचा, हो की नाही. तसं घरातले नसतात म्हणत. म्हणजे काही जण म्हणतात मी घरात पैसे देतो. अरे पैसे दिले तरी काय, तू अवस्थेत कुठले येतोय. पैसा काय 72 रोगांवरचा इलाज नाही ना, भावनिक काहीतरी असतं की नाही. मग तू पैसे अगदी किती दिले आणि घरातल्यांपुढं कोणतरी येऊन बसले आजूबाजूच, आणि तू आलाय टाईट होऊन आणि काहीतरी वेड्यासारखा बडबडायला लागला, तर काय होईल, कसं दिसेल ते. घरात सत्यनारायणाची पूजा आहे, 4 लोक येऊन प्रसादाला बसलेत आणि मी जिंकून आलोय आणि पडलोय तिथं कुठेतरी, किंवा उलटीच केली होती, किंवा काहीतरी फालतूची बडबडच केली घाणेरड्या अवतारात येऊन, काय वाटेल प्रभाव. ते जातील किंवा नाही जातील किंवा समजून घेतील हा नंतरचा भाग. घरातल्यांची अवस्था काय होते अशा वेळेला. स्वाभाविक आहे. तर हे जे प्रभाव पडतायत ना, प्रेम कसं तयार होईल, वैतागच येईल त्यांच्या मनामध्ये. अरे काय हा मूर्खासारखं वागतंय असंच म्हणणार ते. कारण ती व्यसनी माणसाला सवय लागलेली त्या फ्रीडम मधनं. जेव्हा आधी मी स्टार्टिंगला सांगितलं की जायचं, व्यसन करायचं, कुठेही हिंडायचं, कसेही पैसे मिळवायचे, ही कुटुंबातल्या लोकांची सवय नाहीये. त्यांच्या सवयी काय आहेत, सकाळी उठायचं, आवरायचं, कामधंद्याला जायचं, कामावर नाही यायचं, मग घरात काय वस्तू हव्यात, किराणा हवाय का, अमुक हवाय का, काय काय गरजेचं आहे, लाईट बिल भरायचंय, दुधाचं बिल भरायचंय, घरातल्या बायका माणसांना स्वच्छता करायची, कोणतरी नातेवाईक येणारे असं म्हणतंय, मग त्यांची काय ती पाहुणचार करायचं आहे, असं सगळं ते विचारांचं हे असतं ट्रँग, म्हणजे विचारांचा तो प्रकार असतो. आणि त्याच्या एक्झॅक्ट विरुद्ध माझा असतो की घरातनं काहीतरी करून खोटं बोलून पळून यायचंय, मित्रांच्यात बोंबलत हिंडायचंय, पैसे काही कमवायचे नाही आहेत, इझी मनी मिळवायचं आहे आणि नशा करत फिरायचं. कसं प्रेम तयार होईल. मग का बरं मी घरात जातो. नशेबाज लोकांच्यातच राहणार, नेतात का बघा ना घरी आयुष्यभरासाठी. 4 दिवस म्हणतील बरं झोप रे माझ्या इथं, 5व्या दिवशी म्हणणार आहेत का. त्यांचेच वांदे झालेले असतात. त्यांच्या घरातले ओरडायला लागतात, ए तू काय ते मित्राला घेऊन आलाय. आधी तुझ्या उरावर आमच्या डोक्याला ताप, आणि तुझे ते मित्र ते किरकिर करायला लागतात. आणि आपल्याला असं वाटतं अरे नको राव, आधीच आपण एक तर घरातल्यांना हे, आणि त्यात ह्याचं कुठं. मग आपण म्हणतो अरे जाऊ दे रे बाबा, जा तू, माझ्या घरातले बॉम्बलायला लागलेत. असंच घडतं की नाही. कुठं ठेवून घेतात ते. म्हणजेच काय, मला जर आनंद मिळावा असं वाटत असेल, बरं वाटावं असं वाटत असेल, तर मला या विचारांची सवय लावून घ्यावी लागेल. ज्या समाज मान्यता आहेत, ज्याला समाज मान्य करतो अशा गोष्टी, ज्याला कुटुंब मान्यता आहे त्या घरामध्ये तसं वागण्याला, जे कुटुंबातले लोक वागतायत तसं वागलं पाहिजे मला त्या कुटुंबात राहून. काय देवळात जाऊन वाटेल ते करून चालेल का. लोक आरती करतात आणि मी नाचायला लागलो एकदम, चालेल का. हे डान्सभर मध्ये चालेल. गणपती विसर्जनाला ढोल ताशा वाजल्यावर चालेल, पण एखाद्या मंदिरात आरती किंवा ध्यानाला सगळे बसले आणि तिथे जोरात जाऊन मी गाणीच म्हणायला लागलो, असं काहीतरी वेगळंच बोलायला लागलं, ते काय म्हणतील समजतं का नाही मंदिर आहे बाहेर, हा वेडा बिडा आहे काय असं म्हणतील. कारण तिथल्या त्या वातावरणाला ती सुटेबल अशी गोष्ट नाही. म्हणजे गाणं म्हणण्यात काहीच वाईट नाही. गाणं म्हणण्यात काय वाईट आहे का. नाही.
पण मी कुठेतरी भेंड्या खेळत बसलो गाण्याच्या, आणि तिथं म्हणलं तर म्हणते अरे वा मस्त सुचलं याला अक्षरावरनं गाणं, तिथं स्तुती होईल, तिथं विरोध नाही होणार. तसं नशेबाज लोकांमध्ये जाऊन नशेला समर्थन मिळेल. ते म्हणतील हा पी पी माझी भर, आणि ते सुखच देतील. ते काही विरोध करत नाही, आणि त्यामुळे पुन्हा पुन्हा त्यांच्यात जावं असं वाटतं, कारण ती नशेची ओढ असते. आणि मी नशा करतोय आणि त्याला कोण विरोध करत नाही, असं कुठं बरं घडतं? तर दुसऱ्या नशा करणाऱ्या बरोबरच हे घडू शकतो. तो म्हणणार नाही असं थांब आता तुझा ग्लास फेकून देतो, अजिबात नाही प्यायची. तो उलटा म्हणेल घ्यायची का अजून थोडी, आपण दोघांनी, म्हणजे समर्थनच देईल तो आपल्या पिण्याला. हेच जर घरातलं असेल म्हणेल काय रे कुठं चालला, आलो नाही, जायचं नाही, मला माहिती आहे तू प्यायला चाललेलं आहे, तू व्यसन करायला चालला, अजिबात जायचं नाही. आणि मग तो ना आवडता होतो, खरं तर तो वाईट काही सांगत नसतो. मला आता संगत बदलून बराच काय, कितीही वैताग आला, किती नैराश्य आलं तरी काय काय येतं ते. हजारो लोक अशी आहेत की नाही जी व्यसनातून बाहेर आली आणि सर्वसामान्य माणसांप्रमाणे मिटिंगचा आधार घेऊन जगायला लागली. आहेच आहेत की नाही. बरं पहिले रोडवर पडत होते, कुठं कुठं काय काय उद्योग करून ठेवले होते नशेमध्ये, बरोबर ना, बरोबर आहे की नाही? तुला विचारतोय, जनरल लोकांनी, अरे व्यसनी लोक ऐकलेत ना, बघितलेत ना, तू मीटिंगला गेलास ना, म्हणून तुला म्हणतोय. इथे शेअरिंग करताना काय सांगत आलेली आहेत की काय काय उद्योग केले होते, कसे होते ते, आणि आज कसे आहेत. बदललेले आहेत ना लोक व्यसन सोडून, आणि स्वतःच्या कुटुंबाबरोबर व्यवस्थित जगणारे लोक आहेत का नाही. सगळेच काय ड्राय ड्रंक नसतात, आहेत ना. म्हणजेच त्यांनी काय बरं केलं, त्या चांगल्या संगतीत राहून पुन्हा आपल्याला माणसात आणलं की नाही. म्हणजे आज जे इथं येतात काही जण लेक्चर घ्यायला, ते काय करत असतात, ते काय सांगतात, जुनं ते कसे होते आणि आज ते कसे आहेत. म्हणजे या समाजाला मान्य असलेल्या, कुटुंबाला मान्य असलेल्या विचारांची सवय लावून घेतली त्या संगतीत राहून राहून. आता ती सवय लागेपर्यंत थोडंसं नैराश्य येणारच आहे, थोडंसं ताण येणारच आहे, पण तो एफर्ट्स आहेत ते चांगलं जीवन जगण्यासाठीचे घेतलेले, आणि ते मला घ्यावेच लागतील आज ना उद्या. आता ते 10 वर्षांनी घ्यायचे का आत्ता घ्यायचे का 10 वर्ष तेच करत राहायचं आणि हेच ऐकत राहायचं की नाही रे हे बरोबर नाहीये, करू नको. हाच मेसेज पुढे 10 वर्ष ऐकायचं का आत्ताच ऐकून शहाणं होऊन पुढची 10 वर्ष चांगली काढायची. हे आपल्या मनावर आहे की नाही. हे आपण स्वतःला शिकवलं पाहिजे की एकदाच होईल रे त्रास तुला मनाविरुद्ध जाण्याचा. मनाविरुद्ध जाऊन 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 पेशन्स वाढतात, आणि नवीन वातावरणात ज्या मी राहतोय त्या वातावरणाची सवय होते. ते विचार हळूहळू अंगवळणी पडायला लागतात, त्या विचारांनी बरं वाटायला लागतं. तसं वागल्याने जो इज्जत मिळते, जेव्हा दुसऱ्या काही गोष्टी प्राप्त होतात, रिलेशन नाती जी चांगल्या लोकांशी ती सुधारतात, त्यातनं एक आनंदाची अनुभूती यायला लागते. आणि मग बराच काळ असं घडलं की तो त्या टाईपचा आनंद हवा असं वाटतं, आणि तो आनंद एकदा त्या आनंदाची गोडी लागली ना की मग ते जे पहिला जो आनंद मिळवत होतो मी, हे खोटाच तात्कालिक, ती दलदल वाटायला लागते. म्हणून तर एखादा बघा ना, हे मेंबर व्यसन सोडलेला मेंबर काय बरं शेअरिंग करतो. एक टाईम असा होता की इतकी वाईट अवस्था होती माझी. मी सकाळी उठायचो, काय मला वार आठवायचं नाही, तारीख आठवायची नाही, आणि मी जायचो आणि दिवसभर पीत बसायचो. कोण कोण लोक होती त्यांची मला नावं घरं नसण्याची माहिती, आणि त्यांच्याबरोबर दिवस दिवस हिंडायचो. आणि अतिशय भयानक अशी माझ्या आयुष्याची परिस्थिती होती. नातेवाईक विचारत नव्हते, चांगले मित्र तुटले होते, असंच काहीतरी शेअरिंग करतो की नाही तो. आणि ह्या याच्या सुंदर प्रोग्राममुळे आज माझं जीवन चांगलं चाललेलं आहे. आज माझ्या घरातले नातेवाईक सगळे माझ्याशी बोलतात. मी आज जॉब करतोय, स्वतः 4 पैसे मिळवतोय किंवा व्यवसाय करतोय. सगळे मला इज्जत देतात. माझं शरीर नीट आहे, माझी मनस्थिती नीट आहे. मग ही फर्स्ट स्टेप जी आपण बघतो
की अस्ताव्यस्तता. मग ती कशा कशा स्तरावर आहे? शरीर, मनस्थिती, आर्थिकता, कौटुंबिक, सामाजिक ना. हा, अस्ताव्यस्तता म्हणजे काय? सगळे कपडे अस्ताव्यस्त आहेत म्हणजे काय असतं? इकडे तिकडे पडलेले असतात, कशाला कशाला ताळमेळ नाही. तसं सामाजिक अस्ताव्यस्तता आहे की कोण मला स्वीकारतच नाही चांगले, काही घेणं देणं नाही आपल्याशी, धंदा सगळं अस्तव्यस्त झालंय, नाते संबंध नाही ठीक. कुणाकडे मागायला गेलं काय तर हो म्हणतील का नाही काय माहिती, अडचणीत सुद्धा म्हणतील हे व्यसनी, याला काय मदत करायची, आणि कोण सगळे नाकारतील. आणि मग मी काय करतो, मला व्यसनही करायचं असतं आपल्याला, आणि ते सगळे नातेसंबंधही हवे असतात, आणि मी ते करून त्यांच्यात जातो आणि ते विरोध करतात की तू नाही व्यसन सोड. आणि मग मला असं वाटतं यार हा ताण नको बाबा, हे काय मला ते हवेत खरं, पण हे असं नको बाबा. विरोध करणारे हे काय माझ्या विरोधात जातात, ते तुझ्या विरोधात गेलेच नाही, तू जे व्यसन करतेस त्या व्यसनाच्या विरोधात गेले, पण मी ते मला लावून घेतो. आणि मग मी काय म्हणतो, मग मला कोण स्वीकारेल? मग दुसरे व्यसनी करणारे, आणि मग मी सारखं त्यांच्यात राहायला लागतो. आणि ते जसे विचार करतात, वागतात, बोलतात, तशी मला ती सवय लागते त्यांची. आणि त्यांची सवय झाल्यावर मग घरात मग 100 खोटी बोलून, वादविवाद करून ती अट्रॅक्शन तयार होतं त्या लोकांचं, पण तिथं बरं वाटतं, मग चला जावं. पण ते बरं वाटणं तात्कालिक सतत नुकसान करत असतं या 9 स्तरावर, जिथं आपण त्या अस्ताव्यस्तता बघत असतो. तर आता शहाणपण कशात आहे? आपण प्रार्थना काय म्हणतो की जी परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे. जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य आम्हाला लाभू दे, आणि या दोन्ही परिस्थितीला भेद जाणण्याचे ज्ञान आम्हाला दे. तर कुठली बदलायला पाहिजे? खरं तर परिस्थिती, असं मी बघितलं तर नुकसान होतंय ज्या परिस्थितीमुळे, ज्या वागण्यामुळे, ते वागणं बदललं पाहिजे मला. आणि ते बदलताना नवीन परिस्थितीचा स्वीकार प्रसन्नतेने केला पाहिजे. आणि मग ती नवीन कुठली परिस्थिती याचं ज्ञान मागतोय मी. तर नवीन परिस्थितीच आहे की जे निर्व्यसनी लोक आहेत, ज्यांनी व्यसनं सोडली आहेत किंवा कधीच नाही घेतलेले, अशा चांगल्या लोकांच्या संगतीत वावरणं, हीच ती परिस्थिती. आणि ती सवय नाहीये मनाला, मग त्यांच्याकडनं मला शिकावं लागेल, तसे विचार घ्यावे लागतील. तात्कालिक मला असं अनइझी होईल, अरे काय राव हे काहीतरी वेगळंच जीवन आहे, मी कधी अनुभवलेलंच नाही काही वर्ष, असं काहीतरी वाटायला लागेल. हळूहळू त्याची सवय होईल, आणि मग मी म्हणेन अरे वा काय मस्त जीवन आहे. आणि मग कळेल, मग डोळे ज्याला म्हणतात ना, डोळे उघडले माझे, काही वर्षानंतर डोळे उघडले, मला कळलं मी किती वाईट ह्याच्यात फसलो होतो. तेव्हाच ते असं शेअरिंग करतात, किंवा खऱ्या अर्थाने ते डोळे उघडलेले असतात, त्यांना त्याची आवड निर्माण होते आणि कळतं की आपण कुठं अडकलेलो होतो, कुठं फसलो होतो. कारण ती बिघडलेली मानसिक अवस्था असते. त्या अशा लोकांचं अट्रॅक्शन वाटणं व्यसनी लोकांना, व्यसनी लोकांचं म्हणजे काय की ते डोकंच कामातनं गेलेलं असतं, त्या मेंदूचा ताबा त्या व्यसनांनी घेतलेला असतो. कुठलं असं सांगितलंय का पोथी पुराणात? जसं म्हणतात मुक्या प्राण्यांवर दया करा, अन्नदान करा, नाही का, भूमिदान करा, ज्ञानदान करा, तसं असं कुठं म्हणलंय का? गांजा दान करा, दारूचं दान करा, नाही का, गोरगरिबांना दारू वाटा घराघरात. करोना काळात फार वाईट परिस्थिती आलेली, लोकांना प्यायला दारू नाही, चला असे निघाले का लोक? आपण फेसबुकला बघितलं, कुठं कुठं बघितले, काय बघितलं की कोणतरी अन्न वाटप करते, काहीतरी कोणतरी पाण्याचा पुरवठा करते, किंवा सरबत वाटतंय, किंवा आणखीन काय देते, कुठं बिस्किट. दान या विषयात बोलते. कुठल्या धर्मगुरूंनी लिहिलंय का दारू वाटा? लिहिलंय का? मी त्याबद्दल बोलते. दान दान असं लिहिलंय का? जीव जगवणाऱ्या गोष्टी कुठल्या आहेत? दारू आहे का? गांजा आहे? असं कुठल्या डॉक्टरने सांगितलं का एक 500 रुपयाचा गांजा प्यायला ना तर मस्त होईल तब्येत तुझी, आतलं सगळं जे काय ते चांगलं होईल? किंवा गोळ्यांच्या ऐवजी असं काय लिहून देतो का तो की एखादा टॉनिक दिलं, काहीतरी पोट दुखतंय बाबा, एखादा टॉनिक लिहून देतो ना, हे बाबा एक बूज घे, त्याला असं नाही लिहित
की चल रोज एक 10 बाटल्या ताडीच्या पी, पोट सुधरेल, असं काय लिहून देतो का डॉक्टर? नाही ना. किंवा कुठं जरी गेला तू देवळात, काही काही जण नाही का, ज्याला काही लोक अंधश्रद्धा म्हणतात, काही लोक विश्वास म्हणतात की नाही विश्वास आहे, इथं गेल्यावर मला चांगलं होतं. तिथं गेल्यावर असं घडतं का की ते काय देतात, अंगारा देतील, प्रसाद देतील, तीर्थ देतील, असं काय करतात का? हां, की मुठभर गांजा आणि त्या तीर्थाच्या यातनं एक अशी एक अर्धी बाटली दारू घे, होशील बारा, असं काय घडतं का? मी समाज मान्य असणाऱ्या गोष्टी बोलतो. का बरं डावलला गेला मग? का जे देतात, जे तू म्हणतोय त्यावेळेला का नाही त्यांच्यावर आयुष्य काढलं? हे बघ, मी हेच बोलतोय की व्यसनी लोक म्हणजे ते जे असतात ना प्रोफेशनल, की जसं आता काही ठिकाणी मी असं ऐकलंय काही लोकांचं, अरे आमचा बिझनेस असा आहे ना की आमच्या बिझनेसमध्ये पार्ट्या चालतात आणि प्यावीच लागते. म्हणजे काय, कोणीतरी कोणाला तरी त्या बिझनेस मीटिंगला फोर्स करतं आणि म्हणतं घेतलीच पाहिजे, असं नाही चालणार. पण हे सगळं ढोंग असतं. तो नाही म्हणू शकतो की नाही की पेली नाही तर बिझनेस मोडणार आहे का समोरचा, फायदा का नाही? तर ते एक वेगळं असतं रे प्रकार, तो एक वेगळा प्रकार असतो. की चला बर्थडे पार्टी, लग्न कार्य असे असतात. आता समजा व्यसनी आहे कोण आणि त्या म्हणला अरे माझ्या भावाचं लग्न यायचं बरं का, तर ते मित्र म्हणतात ते सगळं ठीक आहे पण आमची सोय झाली पाहिजे. मग तो म्हणतोय बघ तुम्ही लग्नामध्ये काय गडबड नका करू, काय ते वारातीत असताना सांभाळा बरं का, आता माया नावाने खडी पडेल सगळे, जपून म्हणजे जरा. तो म्हणतो हे घे पैसे, जा तुम्ही तुमचे कुठेतरी बस गपचूप पण पिऊन ये. हा भाग वेगळा आहे. पण जेव्हा मंडपात येतात आणि तिथं काय गुच्छ देतील, बुके देतील, नाही का, लग्न ज्याचं आहे तिथं ओळख करून देतात, ते गिफ्ट मध्ये असं काय बाटल्या देतात काय? प्रेशर कुकर येतात है ना, भांडी कुंडी देतात, कोण पैशाची पाकिटं देतात. असं नाही ना की चला हा ब्लेंडर पार्टीचा खांबा लग्नानंतर लागेल बाबा तुला उपयोगाला, असं काय कोण गिफ्ट देतं का? हा, किंवा वाढपी असतो, जेवायला सगळेच बसतात, प्यायलेले असतील मित्र नाही तर न प्यायलेले असतील. हा, तेव्हा असं कोण आग्रह करतं का नाही नाही 90 घेतलीच पाहिजे, असं तो लग्नातला माणूस येऊन म्हणतो का? का तो म्हणतो जिलबी घ्या, तो डाव नाही ना आग्रह नका करू, तो म्हणतो नाही नाही 4 जिलब्या घेतलंच पाहिजे. का तो असा आग्रह करतो की नाही एक चिलीम मारल्याशिवाय उठायचंच नाही पानावर, असं नाही म्हणत तो. त्यामुळे काहीतरी असं म्हणू नका. समाजात चालणाऱ्या, समाज मान्य असणाऱ्या गोष्टी कुठल्या आहेत ह्याच्याकडे आपण बघतोय. म्हणजे मजेचा भाग सोडा त्यातला, पण रियालिटी बघा, काय वास्तवता काय बघा. हा, ज्या समाज मान्य गोष्टी आहेत अशा, इथं दान आपण म्हणलं की अन्नदान श्रेष्ठ दान असं म्हणलेलं आहे. हा, तर असू दे, ऐक 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 जरा ऐक. तर अशा गोष्टींबद्दल मी बोलतोय ज्या समाजाला मान्य आहेत. व्यसन करणारा फक्त व्यसनीला व्यसनीच ऍक्सेप्ट करतो. असं आलंय का तुमच्यावर कोण मित्र रोज उठून की तो पित नाही, तुम्ही पिताय तो बसलाय नुसताच गप्पा मारत, रोज आनंदाने बसलाय, असं घडतं का? मग मी तेच मागासपासून आणतोय की व्यसनीला व्यसनी लोकच जवळ करतात आणि आपण त्यात गुरफटत जातो, व्यसन करणारा माणूस. आणि त्यातनं बाहेर आल्यावर त्याला मग समाजात जे साधं सोपं जगणं असतं, की खाणं पिणं आहे, जॉब करणं आहे, व्यवसाय करणं आहे, हां, डेली रुटीन आहे काहीतरी, त्याची त्याला सवय नसल्यामुळे त्याला ते बोर वाटायला लागतं, इरिटेट व्हायला लागतं आणि असं वाटतं काय राव मजाच नाही वाटत. कारण मजा घ्यायची जी सवय ती वेगळ्या ह्याच्यातनं लागलेली आहे मला. वेगळ्या वातावरणात मी मजा करायला शिकलेलो आहे पूर्वीपासून. तर ते वातावरण बदलले आता, पण ती मजा मला सजा देते. म्हणून असं म्हणतात की नाही अशा कुठल्याही मजा करा ज्याची सजा नाही होणार. मग टीव्ही बघितला, फिरून आले, काहीतरी चांगलं जेवून आले एखाद्या ठिकाणी हॉटेलला, किंवा घरात आणून काहीतरी चांगलं खाल्लं, तर सजा काय, ते उपयुक्त आहे पोटाला. हा, ते जीवन देणार आहे.
मी म्हणतो जीवनाचा नाश करणाऱ्या गोष्टी आहेत या सगळ्या, व्यसन या किंवा दुसऱ्या कुठल्याही गोष्टी, मग चोरी असू दे, आणखीन काय जुगार माटका असू दे, आणखीन काय असू दे, जीवनाचं वाटोळ करणाऱ्या गोष्टी त्या, चांगल्या समाज चांगलं कुटुंबापासून तोडणाऱ्या गोष्टी त्या. या काय कुटुंबाला उपयुक्त अशा गोष्टी नाहीत त्या माणसाकडनं, उपयुक्त नसते ती, सिक्युरिटी वाटत नाही त्यांना. नोकरी करणार आहे त्याबद्दल काय म्हणतील, जाऊ दे याचा पगार आला की हा देईल, पण मटका खेळून देणार, काय माहिती नाही लागलं तर मेलो की आपण, म्हणजे भीती आहे बघा, ते गॅरंटी नाही, त्या सिक्युरिटी देणाऱ्या गोष्टी नाही. आणि आपण त्या व्यसनी माणूस त्या लोकांमध्ये वावरल्यामुळे त्याला अशी सवय लागलेली असते, ती सवय मोडताना त्रास होतो. म्हणून आपण जेव्हा इथं राहून शिकत असतो, डिसिप्लिन पाळत असतो, काहीतरी चांगल्या गोष्टी कानावर पडत असतात, नवीन जीवन कसं जगायचं, लाईफस्टाईल बदलायची असं आपण शिकत असतो, तेव्हा ते थोडंसं इरिटेट करणारं वाटायला लागतं आपल्याला. असं वाटतं काय राव तेच. पण बराच काय ते जर मी केलं किंवा ठरवलं, नाही मला आता बदलायचं आहे, मला असंच जीवन जगायचं, आणि मी मनाला सांगूनच टाकलं की चला हा उपचार म्हणून करायचा ना माझ्या मनावर, चला मी आता उठून योगाला येईल आणि करीन, तर काय मारणार काय, 4 हातपाय हलवल्याने काहीच नाही, व्यायामच होईल. बसलो समजा शांत, आपल्या डोक्याला शांतता असते कधी, ज्यांनी व्यसन केले सारखं डोक्यात काहीतरी विचारांचे धंदे, की सोय कुठनं करू, उद्याचं काय होईल, संध्याकाळचं काय होईल, मग काल राडे झाले त्याबद्दल आता काय बोलेल कोण, आणि मग यातनं काय करायचं, कसा मार्ग काढायचा, बरेचदा भीती पण येते. सतत विचार की ते व्यसन कुठनं मिळवता येईल, आणि व्यसनात घडलेल्या गोष्टींचं आता करायचं काय उतरल्यावर, की त्यांना कसं सामोरं जायचं, म्हणजे सतत ताणतणावात राहिलेला असतो बघा व्यसनी माणूस. आणि मेडिटेशन काय आहे, किंवा एखाद्या शांत ठिकाणी गेल्यावर त्याला त्या ब्रेनला सवय नसते की शांततेने राहायची, आणि मग त्याला असं वाटतं अरे रेस्टलेस व्हायला लागतो, छे मला काहीतरी पाहिजे, थ्रिल पाहिजे, ब्रेनला काहीतरी पाहिजे खाद्य विचारांचं, असं वाटायला लागतं. आणि त्यामुळे ते बोर होणं, ते वैताग येणं असं व्हायला लागतं. पण एकदा त्याची सवय लागली आणि बरं वाटायला लागलं की अरे बाबा तणावमुक्त जीवन आहे रे बाबा, काय करत होतो मी एकेकाळी, की मग त्यात रस वाटायला लागतो आणि ते हवंसं वाटायला लागतं. आणि ती मनाविरुद्ध आज मी जी गोष्ट करतोय इथं, चांगलं शिकताना ते मनाविरुद्ध वाटतंय, तेच मनात सारखं व्हायला लागतं. म्हणजे अनेक जे शिकवत आहेत आज येऊन, किंवा मी सुद्धा काय होतो आणि आज काय, म्हणजे मनाविरुद्धच होतं की नाही माझ्या सगळं शिकणं त्यावेळेला, सुरुवातीच्या वेळेला. आणि मग मनासारखं कसं आलं की ते करून करून मला काही वेगळे चांगले अनुभव आले, आणि मी म्हणलं अरे खरं हे जीवन आहे बरं का, ते नाही ते बेकार लाईफ आहे. की माझ्यासमोर आज काय म्हणतात व्यसन करणार नाही तर लोक, माझ्याशी फॅमिली येऊन काय बोलते, माझ्यासमोर त्याच्या अवतीभोवतीचे लोक काय बोलतात त्याविषयी, त्याला तोडणार हो काय शेठ असं म्हणते असतील तरी माग काय बोलतायत, कारण त्याला तोंडावर दुखवायचं नाही किंवा नको, उगाच कशाला डोक्याला ताप, तो काही शहाणा आहे का, त्या मूर्खाला कुठं तोंडावर बोला असं काहीतरी म्हणून ते टाळतात. पण पाठीमागं खरं बाहेर येतंय, म्हणजे काय समज आहे आपल्याविषयी, असं वागणाऱ्यांविषयी मला दिसायला लागलं. आणि मग ते माझे भ्रम तुटत गेले, जे मला काही शेट म्हणायचे मी चुकीचं वागत असताना, मला काय अरे म्हणजे नाही बरं का त्यांनी मनापासून असं काय म्हणलेलं, ते काय असं मनापासून म्हणत नाहीयेत, ते आपलं नाटक करतायत मोठ्या मनात यायचं, म्हणजे ते काय खरं नाही, ते काय अस्तित्व टिकण्याच्या गोष्टी नाहीत. ते आपलं ती ताकद आणि आपला पैसा आणि आपलं संपलं की शेट बीट पण संपलं, असंच अनुभव येतो की नाही सगळ्यांना. पैसे असताना सगळे विचार होते मित्र, पैसा संपल्यावर आता नाही येत कोण माझ्याकडं, आणि तेव्हा प्यायला खायला भेटायची माझ्या ना, आता कोण नाही येत, मग निगेटिव्ह होतो आपण, सगळे नालायक आहेत. आपण तसेच ना एका प्रकारे, की जो प्यायला खायला परमिशन देईल तो चांगला, त्या वाईट गोष्टीला विरोध केला की तो वाईट. त्यांची पैसे साईड आहे, आपली वेगळी. आपण पैशा बाबतीत तसेच होत, की घरातल्यानी एखाद्याने पैसे दिले की चांगला, एखादा म्हणला नाही देणार की तो वाईट. मग मित्र तसे भेटले तर बिघडलं कुठे, पण ते त्रास देत.
म्हणून सरळ जीवन जगण्याला असं होत नाही. जी चांगली लोक आहेत ना, ती अडचणी आली तर म्हणतात अरे हा चांगला वागतोय, जाऊ दे, काहीतरी दुर्दैव असेल, नशिबाचा भाग आहे, आला काहीतरी प्रसंग द्यावर, चला 4 लोक येऊन मदत करतो, त्याचं चांगला स्वभाव. स्वार्थीपणाने नाही वागत ते स्वार्थीपणाने नाही वागत. आणि मग माझ्या अडचणी दूर होतात. त्यामुळे अडचणीत दूर होण्यापेक्षा त्यात मदत मिळते, थोडंसं हातभार लागतो आणि मग ते मला सहज पार करता येतात. म्हणून तर या वर्तनाला म्हणतात ना, काय ते की बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले वगैरे असं का म्हणतात. ही म्हणी का पडलेले आहेत की जो बोलेल कमिटमेंट पाळा, विश्वास टिकवा. हे बोलेल तर तसं चालतोय तो, असंच अर्थ आला आणि त्यालाच वंदन केलं जातं, आहे की नाही. आपण सुद्धा कोणाला म्हणतो काय शेठ, एखादा मळलेला भिकारी आला की शेठ आठवतो का आपण, हे चलो बाजूला, असं काहीतरी म्हणतात लोक. किंवा अगदी त्याला अपमानास्पद नाही बोलले, एखादा अगदी आध्यात्मिक असेल तर तो म्हणायला रे प्लीज, त्याला काय जवळ करेल का, या शेठ बसा खुर्ची, तो अवतार बघून, असं नाही ना होत. आपल्याला जिथं असं चांगलं दिसतं, मनाला बरं वाटेल अशा गोष्टी दिसतात, तिथं बरं वाटतं दिसणं. मग एखाद्या शर्ट कपडे असतील, व्यवस्थित स्वच्छता असेल, आंघोळ केलेला असेल, नाही तर इथं उद्या काय होतं बघा ना, हो सर त्याला सांगा तो आंघोळ नाही करत 4-4 दिवस, वास येतो, आम्हाला नाही आवडत ते, मग त्याला आपण नाकारत असतो बघा. कुठेतरी त्याला डावलतं बघा, त्या जवळ जाऊन बसायला नाही म्हणतो बघा, साध्या एवढ्याशा गोष्टीवरनं. आपण व्यसन करून घरात आल्यावर काय अवस्थेत असू, कसं त्या घरातल्यांना आवडेल आपल्या बरोबर, आणि आपण त्यांना दोष देतो की त्यांनी मला इथं ठेवलंय, असं कसं. तर हे सारसार चुकीचं आहे. आणि स्वतः मनाला असं सांगितलं पाहिजे की तू चुकीचा राग व्यक्त करतोय, चुकीचे विचार करतोय. राग येण्याबद्दल प्रॉब्लेम नाही, पण तो रागच चुकीचा आहे. जे तुझ्यावर प्रेम करतात त्यांच्यावर तू राग होते, आणि जे तुझ्या नुकसानाला प्रोटेक्ट करतायत, व्यसनाला होकार देत आहेत, त्यांना तू छान म्हणतोय. म्हणजे तू हा वेडेपणा करत आहेस, आजपर्यंत करत आलेला आहेस, तर आता तुला शाण्यासारखं वागावंच लागेल, असं सांगावं लागेल मनाला, शहाणं व्हावं लागेल. तेव्हा या गोष्टी आपल्याला रुचायला लागतील आतमध्ये, तेव्हा या गोष्टी आपल्या आतमध्ये जायला लागतील प्रोग्रामच्या, तेव्हा आपलं लक्ष लागेल, अरे काय बरं म्हणत होते ते, खरंच माझे विचार असे होते का, मला असं वागलं पाहिजे का, असा मी विचार करायला तयार होईल. तेव्हा आणि मी प्रोग्रामवर येईन, तेव्हा माझ्या जीवनाकडे मी सिरियसली बघीन आणि मग सुरळीत जीवन चालवायचा प्रयत्न करीन. अदरवाईज नाही होणार ते. थांबायचं. काय प्रश्न आहेत का? प्रश्न असतील तर पण काढून ठेवा याच्यावर सुद्धा, मग बघू आपण, हा नंतर बोलू. चल. देवा जी परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही, ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे. जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो, ती बदलण्याचे धैर्य आम्हाला लागू दे. आणि अशा परिस्थितीत भेद जाणण्याचे ज्ञान आम्हाला